खूप वेळा गाजराचा हलवा केला, गाजराची खीर केली, पण तुम्ही कधी हा गोडाचा पदार्थ केलाय का गाजरापासून? अर्थात नसेन केला, तर हा व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 250 ग्रॅम गाजर घेतलेले आहेत. गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला गाजरची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी तिन्हीसुद्धा गाजरची साल काढून घेते. आपल्याला या रेसिपीसाठी शक्यतो गाजर लाल पाहून घ्यायचे, म्हणजे कसा रेसिपीला छान असा रंग येतो. साल काढून झाल्यानंतर आपल्याला गाजर चिरून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने गाजर चिरून घ्या. तर इथे मी गोल गोल चकल्यांमध्ये गाजर चिरून घेते. गाजराचा जर मधला भाग खूप पिवळा असेल तर तो काढून टाकला तर या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही जर एकदा हा गोडाचा पदार्थ केला ना गाजरापासून, तर बाहेरून रसमलाईसुद्धा विकत आणणार नाही. चवीला अगदी अप्रतिम होतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तिन्हीसुद्धा गाजर गोल चकल्यांमध्ये चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेलं गाजर घालायचं आहे. गाजर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे. इथे मी दूध गरम करून घेतलं होतं. गरम केल्यानंतर थंड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला गाजर हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. गाजर एकदम बारीक वाटून घ्या, अख्खं गाजर राहणार नाही ह्याची काळजी घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी गाजर बारीक वाटून घेतलेलं आहे. इथे मी 3 चमचे वाटलेलं गाजराची पेस्ट साईडला काढून घेते. कुठे वापरायची ती पुढे मी तुम्हाला सांगतेच. त्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला हे तूप सगळं विरघळून घ्यायचं आहे. विरघळल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर वाटून घेतलं होतं ते आपल्याला तुपावरती घालायचं आहे. 2 मिनटं आपल्याला तुपावरती छान हे गाजर परतवून घ्यायचं आहे. परतल्यानंतर गाजराला थोडंसं पाणी सुटतं. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गाजराला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड रवा वापरणार असाल तर थोडासा मिक्सरला बारीक करून घ्या. रवा घातल्यानंतर आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी छान असा ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गाजर आणि रव्याची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही जर एकदा केली ना, गाजराचा सीझन आहे तोपर्यंत तुम्ही नेहमीच कराल. इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला सगळे गाजराचं मिश्रण काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. खूप जास्त सुद्धा थंड करायचं नाही आहे. झाकण ठेवल्यामुळे वरचा कवर कडक होणार नाही. तोपर्यंत एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर इथे मी 2 कप दूध घालते. तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे दूध वापरू शकता. इथे मला 4 जणांसाठी बनवायची होती म्हणून मी 2 कप दुधाचा वापर केलेला आहे. 2 कप दूध घातल्यानंतर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर दूध उकळल्यानंतर आपण जी गाजराची पेस्ट साईडला काढून ठेवली होती ती आपल्याला दुधावरती घालायची आहे. या ठिकाणी आपण गाजराची पेस्ट दुधामध्ये घातलेली आहे, त्यामुळे ह्या पदार्थाला रंगसुद्धा छान येतो, म्हणजे कोणताही कलर वापरण्याची गरज पडत नाही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गाजर घातल्यानंतर छान असा रंग आलेला आहे दुधाला. तर आपल्याला बारीक गॅसवर 5 ते 6 मिनटं दूध छान असं उकळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे दुधाला. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे. इथे मी 4 चमचे साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही या ठिकाणी गूळ वापरला तरी चालेल. तर 4 चमचे साखर घातल्यानंतर इथे मी परत एकसारखं मिक्स करून घेते आणि आपल्याला परत बारीक गॅसवर हे दूध उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे. हाताने इथे मी परत एकसारखं करून घेते. खूप जास्त थंड नाही, या ठिकाणी आपल्याला थोडंसं गरमच पाहिजे. तर हाताने एकसारखं केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे ह्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत.
बॉल्स अगदी एकसारखे करून घ्यायचे आपल्याला. कुठेही या बॉल्सला क्रॅक गेलं नाही पाहिजे. एकसारखं आपल्याला बॉल्स हे तयार झाले पाहिजे. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि छोटे छोटे बॉल्स तुम्ही हातावर तयार करून घेऊ शकता. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर इथे मी एका साईडला पातेलं ठेवलं होतं. पातेल्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाण्यावरती चाळण ठेवायचे आहे आणि आपल्याला 6 मिनिटासाठी छान याला वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 6 मिनिटं झालेली आहेत आणि छान ह्या बॉल्सला वाफ बसलेली आहेत. थोडीशी ह्या बॉलची साईजसुद्धा मोठी झालेली आहे. तर एका साईडला काढून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दूधसुद्धा अगदी छान उकळलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही ड्रायफ्रूट घालायचे आहेत. या ठिकाणी मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर इथे मी 4 विलायची घातलेली आहेत. विलायची पावडर वापरलेली नाही, अख्खी विलायची या ठिकाणी वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा तूप घालायचा आहे आणि परत छान ह्याला एक उकळी घ्यायची आहे. पाहू शकता दुधाला रंग किती छान आलेला आहे. तुम्ही जर एकदा हा पदार्थ खाल्ला ना हो तर खरंच आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल. त्यानंतर आपल्याला गाजराचे छोटे छोटे बॉल्स दुधामध्ये सोडायचे आहेत. आहे की नाही अगदी मस्त रेसिपी. तुम्ही जर एकदा केली ना तर अजिबातसुद्धा बाहेरनं विकत आणणार नाही. दुधामध्ये हे बॉल सोडल्यानंतर आपल्याला परत एक उकळी घ्यायची आहे दुधाला. म्हणजे आतपर्यंत दूध जाईल म्हणजे बॉल्स खायलासुद्धा अगदी छान लागतील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुधाला मस्त उकळी आलेली आहे. तर एका बाउलमध्ये खाण्यासाठी काढून घेते. तुम्ही थंड किंवा गरमसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं तरी काही हरकत नाही. तर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.